पोरांना फोन केले सांगितलं ताईला जोपर्यंत मशीन लागतं तोपर्यंत मशीन द्या. आजच्या रस्त्यावर मी हे भरून टाकून दिला. त्याच्यानंतर सांगितलं दादा दलित वस्तीचा रस्ता आहे आजपर्यंत तिथं कोणीच तुझे टाकलेलं नाही. त्यांनी लगेच तुम्हाला फोन केला तुम्हाला पत्र दिले पत्र दिलं तर आज तिथं फ्लेक्स लागलेलं 2 रस्ते त्यांनी मंजूर केले 20 कोटी 20 लाखाचे आणि ते 20 लाखाच्या रस्त्यात आज तो पूर्ण जो म्हणजे जी वस्ती मागास होती आजपर्यंत दुर्लक्षितच वस्ती होती ती वस्ती आज पूर्ण रस्त्यापासून तर शेवटच्या टोकापर्यंत कॉन्क्रिटीकरण होतं. मेन रोडला कमी नाही ना पडेल. मला अनुभव कसा आमच्या आमदाराच्या काळात मला व्यक्तिगत मला आमदार तुम्ही जे त्यावेळेस आमदार होते त्याही वेळेस वेगवेगळे मी गावाला होते त्यावेळेस तुमच्या प्रचाराला होते त्यावेळेस कामं चांगले ना आता पंकज शेट्टीच्या माध्यमातून जेवढे त्यांना मी कामं सुचवले पंकज शेट्टी खरोखर सगळे पूर्ण केले. पण अजून एक विषय असा आहे का निमदरी जो किती गरजेची तुम्हाला सांगितलं होतं मी मोऱ्या टाकून आहे ना एक पूल सगळ्यात जास्त गरजेचं आहे. गेली वर्षानुवर्ष त्यासाठी जे शेतकरी अक्षरशः दुधाच्या किटल्या आहेत ना ते डोक्यावर घेऊन येतात गुडघे कायमचा गाळ आहे तो रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेत होईल त्या होईल परंतु तेवढी जर एक समजा तो जो पूल झाला तर त्या साकव म्हणण्यापेक्षा पूलच गरजेचं आहे. मोरी पूल जर झाला ना तर ते कायमस्वरूपीच असतं त्यांचं लगेच मार्ग लागून जाईल. बघा हे प्रास्ताविक जे करतील ते कामं जी झालेली कामं ठीक आहे ती पूर्णत्वाला न्यायची पण जे प्रास्ताविक करणार आहे आता तुम्ही एक मुख्यमंत्री सडक एक रस्ता मागितला 3.5 किलोमीटरचा तो एक त्याच्या ज्या म्हणतायत तो एक पुलाचा काय विषय आहे तो एक आणि जे छोटे छोटे अजून काय रस्ते तुषार भाऊ सांगतात नाही हो तुषार भाऊ सांगा तेवढी काम नाही हारण लावण्याकडे ना मग अशी लिहून दिलेली कामं सांगा पुढं डांबरीकरण कामं लिहून घेतलेली हरण लवणचं झाला का रस्ता हो झालं दादा पूर्ण नाही आला पूर्ण झालं खडीकरण पूर्ण झाले ठीक आहे खडीकरण झालेला पण फक्त आपल्याला त्याला डांबरीकरण करायचं डांबरीकरण ठीक आहे. इकडे ना प्रामुख्याने ना डीपीआर तळालेले आहेत गावामध्ये पाणी भरण्यासाठी डीपीआंची कामं होणं महत्वाची वाडी वस्त्यावरची वाडी त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट महत्वाच्या गावामध्ये वाडी वस्त्यांना किंवा मुख्यमंत्री जायला त्याच्यानंतर मला रस्त्यांचं बोला रस्त्यांचं निमदरा रस्ता सर्वात महत्वाचा आहे. वाखरी रस्ता सुरकुलवाडी शाळेचं एक दुरुस्तीचे पाठिंबा वाडीचं बरोबर त्याच्यानंतर सुरकुलवाडी फॉरेस्ट तलाव ते एक लोकांची मागणी प्रामुख्याने आपल्याला ते त्याच्यानंतर डुक्करवेर डुक्करवेर पठार ते सुरकुलवाडी तो एक रस्ता ह्या लोकांच्या जमिनी कारण ते फॉरेस्ट मध्ये येते तसं नाही पण रस्ता मोकळा आहे का नाही फॉरेस्ट मधून काढून द्यायचं मला मीटिंग मध्ये फॉरेस्टचा विषय घ्यायला काढून द्यायचं फॉरेस्ट मध्ये 200 मीटरचा आहे. त्याच्यानंतर आपला हा आणि शिवरस्ता मोठा महत्वाचा आणि शिवरस्ता आहे ना हा एक महत्वाचा आहे घोडदरा मार्गे आणि लिंगणार आहे सगळे शेतकरी शेत प्रामुख्याने मोठी काम आहेत बारकी कामांची आपण मागणी केलेली पत्रक दिलेली आणि एक आपला एक कवठेदाराचा 5,000 सांगितलेलं आहे ते नाही दादांनी फोन पण केलाय परवा मुकेराव साहेब तुम्ही सांगितलं सर्वे करण्यासाठी परवा येतो आण्याचा येतो उंचा गडाचा आणि हो ठीक आहे तुम्हाला माझा विश्वास आहे ना 100%. त्यामुळे आता हा पूल पहिला बांधायचा करतो काय करायचं चिंता करू नका. सरपंच मॅडम आता तुम्ही एवढी अशी जोशात कामं मागितली जबाबदारी कामं करण्याची आमदार साहेबांची तर तुमची जोखीम वाढली तुमची भूमिका काय राहील? भूमिका हीच असणार दादा म्हणजे याच्या अगोदर पण वाणी साहेब आम्ही जेव्हा दादांना फोन केले पहिल्यांदा असं झालं की मी पहिले आमदारांना डायरेक्ट फोन करू शकते ते फक्त शरद दादा आहेत हे मी आवर्जून सांगते आणि ज्यावेळेस फोन केले त्यावेळेस जरी ते कधी कामात आहेत किंवा काय ते स्वतःहून फोन करतात. हा मला आता आलेला अनुभव दादाने स्वतःहून फोन केले का ताई काय काम होतं का मी थोडंसं कामानिमित्त बाहेर आहे ज्यावेळेस त्यांना फोन करून सांगितलं मी अशा प्रकारचे रस्ते घेऊन आलेले त्यावेळेस दादांनी ते स्वतः तिथे नसताना देखील त्या रस्त्यांना 15 दिवसाच्या आत मंजुरी दिली आज त्याचे फ्लेक्स लागलेत आणि निश्चित मला खात्री आहे की महिन्याच्या ते रस्ते सुद्धा पूर्ण होतील. पंकज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आंबपट्टीचा हा रस्ता बघू शकता ह्या रस्त्याला अक्षरशः कायम इतका गाळा असायचा खाली लोकांना जाण्या येण्याची गैरसोय होती तर जी कामं झालीत आता हा उत्साह म्हणजे हा केवळ दादा इथे आलेत म्हणून किंवा स्मिताता इथे आलेत किंवा पंकज दादा इथे आलेत म्हणून नाही तो लोकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचा हा उत्सव आहे आणि हा उत्साह कायमस्वरूपी इथून पुढे नक्कीच वाढत जाणार आहे का तर शरद दादा म्हणजे एक कामाचा माणूस म्हणून एक आपला माणूस म्हणून एक ओळख त्यांनी याच्या अगोदरही ती निर्माण केली होती आणि त्यांनी आजपर्यंत तशीच ठेवलेली आहे आणि आता दादा तुमच्या सगळ्यांसमोरच बोललेत की ते कशाचाही विचार न करतात त्यांनी फक्त दिलेला शब्द पाळला. आज आमच्यासाठी दादा खरोखर सांगते निमदरीचा रस्ता हा खूप अत्यंत गरजेचा रस्ता त्याचप्रमाणे आपल्या देशमुख वस्तीकडून मेन टोकाकडे हा हद्दजोड रस्ता आहे 2 जिल्ह्यांना जोडतो तो रस्ता तर तोही रस्ता तितकाच तसं त्याचे मंजुरी वगैरे दिलेली आहे
लोकांची मागणी एक 2-3 महिने तो रस्ता पूर्ण पावसाच्या तोंडाला किंवा त्याच्या अगोदर जरी ही कामं पूर्ण झाली तर लोकांची येण्या जाण्याची कायमस्वरूपीची सोय होईल. आणि जास्त काय नाही, परंतु यांना खरोखर मनापासून शुभेच्छा देण्यापेक्षा सर्वच लोकांचे नक्कीच ताईंबरोबर आशीर्वाद आहेत. आता उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडायचं, पंकज कंसांनी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवलं. आता तुमची जबाबदारी वाढली, तुमची भूमिका काय? निश्चित आमची जबाबदारी वाढली. म्हणजे आमची जबाबदारी हीच असेल की यांनी ज्यावेळेस कोणी पठाराकडे बघत नव्हतं त्यावेळेस कसलाही विचार न करता पंकजदादांनी स्वतःहून लक्ष घातलं, पूर्ण पठाराला पाणी दिलं. तर आमची जबाबदारी अशीच असेल की कामाचा जो माणूस आहे तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुढे आला पाहिजे. शेवटी लोकमत आहे आणि लोक सगळे सुज्ञ नागरिक झाले जातात. प्रत्येकाला प्रत्येकाचं हित कळतं. आज तुम्ही गर्दी सांगेल तुम्हाला लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु एवढीच आहे की माझी जबाबदारी एवढीच असेल की लोकांना जागा करणे आणि त्याच्यात मी कुठेच कमी पडणार नाही. सरपंच कोणासोबत? सरपंच विकासासोबत. आणि त्याला माझा हुशार बोर्ड उत्तर आहे सगळ्यात. बघा लक्षात ठेवा तुम्ही. विकास सायन्स तिथे आम्ही आहोत. बरं का दादा, त्या दिवशी त्यांच्या 3 कारवडी मारले हा, मला बोलले. हा, बिबटेची. पण ते फॉरेस्टवाले आहेत ना, आता इथून मागे जे पंचनामे केले ते कोणाला नुकसान भरपाईच दिलेली नाही त्यांनी. त्याची आयडेंटिफाय झाले का पण ते? हो 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 केलं ते पंचनामा वगैरे सगळं करून. हो सांगतो मी, मला आठवण करतो. गाडीत बसलो आता करतो मी. दादा, अजून एक महत्त्वाचा विषय आहे. आपलं कुलदैवत खंडोबा देवस्थान, ह्या देवस्थानाला आपण जागेची मागणी करतो आणि वर्ष झाली आपल्याला काय अजून काय केलं यश नाही आलं. त्यासाठी तुम्ही जरा त्या जागे संदर्भात मला ते पत्र करा ना. पत्रव्यवहार हा ते फाईल वगैरे केलेली फाईल केली. दादा, पूर्वीचं गायरान आहे ना, मला तुम्ही पत्र व्यवहार करा. दादांकडे पत्र करू ते काय हा गायरानचं आपल्या सगळ्याच मागणी करायची ना पुन्हा. किती पडले किती पडले? 86 लक्ष. इतिहासात पहिली गोष्ट काय, पाऊण कोटी रुपये जवळजवळ या म्हणजे वरच्या भागामध्ये एका शाळेला यावं ही आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट. आणि एकदम आल्यावर शाळा होणार आहे. एकदम चांगली. अजून एक सर्कुलवाडीची करावं लागणार आहे. दुरुस्तीचं एक काम. कारण मॅडम तोंड इकडे करा. थोडा अवघड आहे साहेब आता. गावठाण नाही, परत दादा काय ट्रान्सफॉर्मर देतात पण परत 2 दिवसांनी आम्ही रेग्युलरच त्यांना पाहिजे साहेबांना महिना झाला. बोलतो ना दादा सांगतो बोलला नारळ फोडायला वयस्कर माणसं होते. दादा या. ना काय नाही नाही, नारळ नाही त्याला वयस्कर माणसं. दादा या पुढे. अरे हळू. नाही सटकलं होतं. तिकडे तोंड करून आता नाही ते एखादं कोणी नवीन येणं. चुकले ते तिकडे गेलेत. एका फटक्यात बरं का. आता फरक होतोय. सरका माग अशी फोटो या सगळे चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. येळकोट येळकोट. स्मिता ताई आप आगे बढ़ो.
पंकज भाऊ आगे बढ़ो. शरद दादा आप आगे बढ़ो. स्मिताताई जरा बोला ना. आज आपल्या या नळवणे गावामध्ये या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नळवणे गावातील सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे देखील या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते. आणि आत्ताच नळवणे गावातील ग्रामस्थांनी जेवढ्या काही कामांच्या मागण्या केल्या आहेत त्या नक्कीच आम्ही आमच्या कामातून आणि दादांच्या माध्यमातून पूर्ण करू हा विश्वास मी तुम्हाला सर्व नळवणे गावातील ग्रामस्थांना देते. आणि जिल्हा परिषदेतून फंड मिळाला पाहिजे. नक्कीच सर. त्या प्रसंगी आपल्या जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे जिवलग सहकारी पंकजदादा कनसे, त्याचप्रमाणे स्मिताताई कनसे भावी जिल्हा परिषद सदस्य या देखील इथे उपस्थित राहिल्या. तर यांच्या या म्हणजे तसं जर विचार केला तर उत्साह गावकऱ्यांमध्ये भरपूर आहे. का तर विकासाचा उत्साह आहे जे आतापर्यंत कधी घडलं नाही ते घडवावं. या नळवणे गावाचा चेहरा मोहरा आपल्या दोघांच्याही माध्यमातून बदला अशी स्मिताताई आम्ही तुमच्याकडे विनंती करतो. आणि दादांवर तेवढा विश्वास आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही विनंती करायची गरज नाही आहे. एक आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास बोलते. आपण सर्व ग्रामस्थ नळवणे गावठाण असतील, नवलेवाडी असतील, सुकलवाडी असतील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. सर्वांचे नळवणे ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थोडंसं बोला ना. थोडं माझा आदर्श असलेला हा विभाग म्हणजे पठार विभाग. आपल्याला कल्पना या विभागाशी माझं 40 वर्षाचं नातं आहे. राजकीय नातं 20 वर्षाचं, परंतु व्यावसायिक आणि सामाजिक नातं हे 40 वर्षाचं. या लोकांनी एक एक वटाची शेंग तोडावी, ती पोत्यामध्ये भरावी, ती टाचावी आणि मुंबईला ती विक्री करायला आमच्याकडे पाठवावी. म्हणजे असं नातं आहे या लोकांचं माझं. मी अनेक वर्ष या भागामध्ये येतोय. मला तेव्हा कल्पना देखील नव्हती. आमचं एक तर कुठलाही राजकीय वारसा नाही. मला कल्पना सुद्धा नव्हती की मी भविष्यामध्ये राजकारणामध्ये येईल, या राज्यामध्ये तालुक्याचा आमदार म्हणून जाईल, प्रचंड प्रेम मला मिळेल. पण मी त्याच वेळेला ठरलो होतं की जी पहिली आमदारकी मी जिंकलो रेल्वे इंजिनच्या चिन्हावर, त्याच वेळेला ते उजवी घेत असताना माझा नेहमी डायलॉग व्हायचा मोठमोठ्या अधिकाऱ्यांबरोबर. तर ते मला वेगवेगळे असे रस्त्याचे मॅप दाखवायचे, रस्त्याचे नकाशे दाखवायचे. ते नेहमी बाकीचे रस्ते दाखवायचे. मी त्यांना असं म्हणायचं की हे पूर्व भागातला हा जो वरचा पाठोरा बघा त्याचे रस्ते तुम्ही का नाही करत, त्याला तुम्ही असे चेन काळ्या तयार करत रस्त्याचे, एक जाळं काळ्या निर्माण करत. तेवढं साहेब ते खर्चाच्या मानाने त्यांचं मतदान खूप कमी आहे आणि ही मोठी मोठी गावं आहेत, हे तुम्हाला साथ देतील. तर मी त्यांना म्हटलं मला आमदार हो नाही तर न. पण पठार विभागाला पहिला डांबर अख्ख्या रस्त्यांवर रिंग रोडमध्ये करणारा कोण माणूस ठरतो? शरद सोनवणे ठरलेला. तो इतिहास वेगळा होता. सगळे रस्ते केले, आण्याचे हातले, बाहेरचे, शेंदेवाडी, नळवणे, प्रेमदरा, सुरकुलवाडीपर्यंत. तर अक्षरशः वरुणीपासून तर सगळे रस्ते एका टायमाला पूर्ण केले. मग मला सांगा, निवडणुकीमध्ये केवळ तुम्ही माणसांचा वापर करणं हे गैर आहे. ही माणसं इतक्या वर्ष इथं पिसलीत, इथं कष्ट केलेत. मी अक्षरशः पायीचा पावसाळ्यामध्ये चालता येत नसायचं आणि डोक्यावर सगळा माल घेऊन खाली उतरावं लागायचं सगळ्या लोकांना. पण आता सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला. नळवण्याला तर विशेष प्रेम मिळालं माझं. सगळ्या भागामध्ये काम केलं आणि याला तर आम्ही तो एक उत्तम अशा पद्धतीचा विकासाचा अजेंडा बनवला. आता काही तलावाची कामं बाकी आहेत आणि आता नवीन जो सुप्रमा अर्थ असा आहे शासकीय भाषेतला सुधारित प्रशासकीय मान्यता. तर ही सुप्रमा ज्यावेळेला आता आमची 4थ्या ग्रेडची पास होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा नगरवाले म्हणजे अण्णा हजार जेव्हा पाणी बघतायत तर मी त्यांना अट घातली त्याच वेळेला 2014च्या बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.